श्री स्वामी समर्थ. शेतकरी आणि मालक यांची कथा. भाग 1. गाव, मालक आणि शेतकरी. पुणे जिल्ह्यात एक गाव होते, सोनगाव. या गावात लहानसं पण निसर्गाने संपन्न चारही बाजूंना डोंगर, मध्ये एक ओढा, शिवारभर हिरवी शेती आणि गावात जुनं विठोबाचं मंदिर. गावात एक मोठा जमीनदार होता, रघुनाथराव. त्याच्याकडे 300 एकर जमीन, मोठा वाडा, घोडे, बैल, नौकर, चाकर सगळे होते. पण स्वभावाने तो थोडा अहंकारी. त्याला पैशाची किंमत माणसापेक्षा जास्त वाटायची. त्याच्या जमिनीवर शेकडो शेतकरी काम करायचे. त्यातला एक होता गणू शेतकरी. गणू फार गरीब. त्याचं घर कौलारू, फाटकं अंगण, एक म्हातारी आई, बायको सीता आणि 2 लहान मुलं, पण मन मात्र सोन्यासारखं. गणू रोज सकाळी कोंबड्यांच्या आरवायच्या आधी उठायचा. बैलांची दोरी हातात घेऊन प्रेमाने म्हणायचा, चला रे मोत्या, चल रे काल्या, आज आपल्याला पुन्हा आईसारखी जमीन जोमाने नांगरायची आहे. बैल त्याच्या बोलण्याच्या समजून मान हलवायचे. गणू त्यांना देवासारखं मानायचा, कारण त्याला वाटायचं बैल म्हणजे शेतकऱ्याचे खरे सोबती. भाग 2. गणूची मेहनत. गणू दिवसभर शेतात घाम गाळायचा. ऊन पडली तरी, पाऊस आला तरी त्याचं काम थांबायचं नाही. गावातले इतर शेतकरी कधी आळस करायचे तर कधी काम टाळायचे, पण गणू मात्र म्हणायचा, मजुरी मिळेल नाही तरी हरकत नाही, पण मेहनतीत कसूर नाही केली पाहिजे. काम हे देव आहे. म्हणूनच त्याच्या शेतात नेहमी पीक भरभरून यायची. भाग 3. मालकाची नजर. मालक रघुनाथराव रोज आपल्या जमिनीवर फेरफटका मारायला यायचा. त्याला दिसायचं गणूचं शेत हिरवगार आहे, इतरांपेक्षा जास्त चांगलं आहे. एकदा तो थांबून विचारतो, गण्या, तुझ्या शेतात एवढं चांगलं पीक कसं? मजुरी तर सगळ्यांना सारखीच मिळते. गणू नम्रपणे उत्तर देतो, साहेब, पीक हे पैशाने नाही तर प्रेमाने उगवतो. जमिनीत आपण जशी मेहनत टाकतो तसंच पीक पेरता येतं. रघुनाथराव थोडा थबकला, पण काही बोलला नाही. भाग 4. दुष्काळाची चाहूल. 1 वर्ष गावात ढग आले नाहीत. आभाळ रिकामं, ओढे आटले, विहिरी कोरड्या पडल्या. गावकऱ्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. शेत करपली, जनावरं उपाशी राहिली. इतर शेतकरी म्हणाले, अरे गण्या, आता कसली शेती, चल शहरात काम शोधूया. उपाशी मिळो तरी पीक नाहीत उगवणार. पण गणू ठाम होता, नाही, जमिनी आपली आई आहे. आईच्या सोडून कधी पळ काढायचा नसतो. मी लढेन, विहीर खोल करेन, बैलांच्या मदतीने पाणी उचलून शेताला देईन. भाग 5. संघर्ष. गणू दिवस रात्र झगडत राहिला. तो विहिरीत उतरत पाणी भरायचा, बैलांना ओढायचा, तो पाणी शेतात न्यायचा. त्याची बायको सीताही त्याला मदत करायची. मुलं भुकी राहिली तरी पण घरात कुणी तक्रार केला नाही. गणू बैलांना म्हणायचा, मोत्यांनो, कष्ट करूया, उद्या पीक आलं की सगळ्या गावात पोट भरू. जणू बैल त्याला साथ देत होती. भाग 6. परिणाम. सगळीकडे दुष्काळ. गावकऱ्याच्या शेतात काळी पत्ता नाही, पण गणूच्या शेतात हरभरा, ज्वारी, बाजरी थोडं का होईना पण उगवलं. गावकरी चकित झाले. ते म्हणाले, गण्या, तू खरा शेतकरी आहेस. तुझ्या मेहनतीमुळेच देवाने दान केलं. गणू मात्र नम्र होता, मी काही नाही केलं, जमिनीने दिलं, देवानं दिलं. त्याने धान्य स्वतः पुरतं न ठेवता गावकऱ्यात वाटलं. भाग 7. मालकाचा बदल. मालक रघुनाथराव हा सगळ्याकडे पाहत होता. त्याला वाटलं, मी इतकी जमीन असूनही गावाचं पोट भरू शकलो नाही, पण ह्या गरीब शेतकऱ्याचे गाव वाचवलं. ह्या जमिनीचा खरा मालक तर हा आहे. तो गणूला वाड्यात बोलवतो, गणू, आजवर तू माझ्यासाठी काम केलंस, पण खरा करता तूच आहेस. ह्या जमिनीवर तुझा हक्क आहे. आजपासून ही शेती तुझी झाली. गणूच्या डोळ्यात अश्रू ओघळले. तो मालकाच्या पाया पडून म्हणाला, साहेब, मेहनतीचं नेहमीच फळ मिळतं. आज तो तुमच्यामुळे मिळालं. भाग 8. शिकवण. मेहनत, प्रामाणिकपणा आणि निसर्गाशी प्रेम केलं तर यश नक्की मिळतं. खरी श्रीमंती पैशात नसून मनाच्या श्रीमंतीत आहे. जमिनीत सोडून जाणारा शेतकरी खरा शेतकरी नसतो, पण तिच्यासोबत लढणारा शेतकरी खरं समाधान मिळवतो.